नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर युद्धजन्य स्थितीमुळे शाळांना लवकरच सुट्टी देण्याचे पत्र दिनांक 26/3/2026 रोजी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर पत्र काय सांगतोय ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता या युद्धजन्य स्थितीमुळे शाळांना कशा पद्धतीने लवकरच सुट्टी देण्याचे पत्र देण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, युद्धजन्य स्थितीमुळे शाळांना लवकरच सुट्टी देण्याचे पत्र दिनांक 26/3/2026. बघा, लेटर रिगार्डिंग द अर्ली डिक्लेरेशन ऑफ हॉलिडेज फॉर स्कूल ड्यू टू द वॉर लाईक सिच्युएशन. सध्या इराण इस्रायल युद्धाचे जगावरच विपरीत परिणाम दिसून येत आहेत. यामध्ये भारत देशांवर सध्या इंधन संकट उद्भवले आहे. याकरिता राज्यातील शाळांना लवकरच सुट्टी देण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आमदार ज.मो. अभ्यंकर, सदस्य महाराष्ट्र विधान परिषद यांनी माननीय श्री सचिंद्र प्रताप सिंग भापरसे, आयुक्त शिक्षण आयुक्तालय यांच्या प्रति निवेदन पत्र सादर केले आहे. सदर निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की इराण इस्रायल अमेरिका युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला भोगण्याचा प्रसंग निर्माण झाला आहे. सध्या देशामध्ये डिझेल, पेट्रोल व गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. युद्ध मिटण्याचे चिन्ह देखील सध्या दिसत नाही व भारताला गरजे इतके इंधन पर्यायी व्यवस्थेने उपलब्ध होण्याचे संकेत कुठूनही मिळत नाही. अशाच स्थितींमध्ये 15 दिवसानंतर वाहनांना इंधन व घरात गॅसचा पुरवठा होण्याची निश्चितता ही अंधूक आहे. म्हणजेच वाहतुकीचे मार्ग एकतर मर्यादित होतील अथवा बंद होतील. यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना शाळांमध्ये पोहोचणे हे अडचणीचे ठरेल अथवा काही ठिकाणी ते अशक्यच होईल. यामुळे 15 दिवसानंतरची परिस्थितीचे आकलन गांभीर्याने करून शैक्षणिक वर्षाचा समारोप हे लवकरात लवकर करण्याची निकड निर्माण झाली आहे. यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अथवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा संपून मूल्यांकन कार्य शिक्षकांना घरी अथवा सोयीनुसार शाळेत करण्याची मुभा होती. याकरिता 10 एप्रिल पूर्वी परीक्षा संपून मूल्यांकन पडताळणी व निकाल पत्राचे कार्य शिक्षकांना घरी अथवा शाळेत त्यांच्या सोयीने पूर्ण करण्याची सवलत देण्याचे निवेदन करण्यात आले आहे. पाहू शकता, एकूणच तुमच्या समोरच हा पत्र आहे. आमदार जो अभ्यंकर यांनी दिलेला हा पत्र बघा, संपूर्णपणे व सविस्तरपणे पत्र काय सांगतोय आपण तुमच्या समोरच या ठिकाणी आपण जाणून घेऊया. आमदार ज.मो. अभ्यंकर, सदस्य महाराष्ट्र विधान परिषद, दिनांक आहे 26/3/2026. प्रति माननीय श्री सचिंद्र प्रताप सिंग भापरसे, आयुक्त शिक्षण आयुक्तालय, सेंट्रल बिल्डिंग, पुणे 1. विषय आहे मित्रांनो, युद्धांमुळे निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याच्या परिणामी शालेय कार्यात निर्माण झालेला अभूतपूर्व व्यत्यय आणि शैक्षणिक वर्ष तातडीने संपुष्टात आणण्याची निकड. पहा सविस्तर अपडेट काय सांगतो या पत्रामध्ये. महोदय, इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला भोगण्याचा प्रसंग निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत देशामध्ये पेट्रोल, डिझेल व गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा या ठिकाणी निर्माण झाला आहे. युद्ध मिटवण्याचे चिन्ह दिसेनात आणि भारताला गरजे इतके इंधन पर्यायी व्यवस्थेने उपलब्ध होण्याचे संकेत कुठूनही मिळेनात. अशाच स्थितीमध्ये 15 दिवसानंतर वाहनांना इंधन आणि घरात गॅसचा पुरवठा होण्याची निश्चितता ही या ठिकाणी अंधूक आहे. म्हणजेच वाहतुकीचे मार्ग एकतर मर्यादित होतील अथवा बंद तरी होतील. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळांमध्ये पोहोचणे अडचणीचे ठरेल, किंबहुना काही ठिकाणी ते अशक्य होईल. 15 दिवसानंतरची परिस्थितीचे आकलन गांभीर्याने करून शैक्षणिक वर्षाचा समारोप हे लवकरात लवकर करण्याची निकड निर्माण झाली आहे. सन 2023-24 पर्यंत शालेय परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अथवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संपवून मूल्यांकन कार्य शिक्षकांना घरी अथवा सोयीनुसार शाळेत करण्याची मुभा होती. आपणास विनंती की संभाव्य कठीण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून
राज्यातील सर्व शाळांच्या परीक्षा 10 एप्रिलपूर्वी संपवून मूल्यांकन पडताळणी आणि निकालपत्राचे कार्य शिक्षकांना घरी अथवा शाळेत त्यांच्या सोयीने पूर्ण करण्याची सवलत द्यावी, याबाबत तातडीने निर्णय घ्यावे, ही विनंती आपलाच नम्र जमो अभ्यंकर सदस्य महाराष्ट्र विधान परिषद. बघा, एकूणच अशा पद्धतीने युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा युद्धजन्य स्थितीमुळे या ठिकाणी इंधन तुटवड्याच्या परिणामी आपल्या शालेय कार्यात निर्माण झालेला हा अभूतपूर्व व्यत्यय आणि शैक्षणिक वर्ष जे आहे ते तातडीने संपुष्टात आणण्याची जी मागणी आहे ते या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. दिनांक 26/3/2026 रोजी हा पत्र देण्यात आलेला आहे शालेय विभागाला. पाहू शकता, संपूर्णपणे सविस्तरपणे ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.